हॅलो नमस्कार मित्रांनो, घुमक्कड ब्रदर्स या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. माझं नाव विनय. महाशिवरात्रीचा मागचा ब्लॉग तर तुम्ही पाहिलाच असाल. तर आज पुन्हा एकदा आपण एका नवीन व्हिडिओ घेऊन आलोय. आपण चाललोय कोकणात आमच्या गावाला. तर तिथे का चाललोय हे तुम्हाला मी वाटेत सांगतो. सकाळी 4:30ला निघायचं होतं, पण 4:30ला आम्ही उठलो. आपल्याला पण असंच झालेलं कोकणात जाताना. तर ही आपली अशी सगळी पॅकिंग झालेली आहे. थोडासा लेट झालाय. आपण पटकन खाली जाऊ आणि गाडीत भेटू. पुढचा प्रवास काय होणार आहे, कसं होणार आहे ते आपण वाटेमध्ये बोलूच. आम्हाला कोणी सांगायला लागत नाही. आम्हाला ज्यावेळी फिरायला जायचं असेल त्यावेळी आम्ही आमच्या बॅगा पॅक करतो आणि मी आणि माझा भाऊ एखादा दिवस ठरवून फिरायला जायला निघतो. आज आम्ही चाललोय कोकणात. आमचं खेड रत्नागिरी इथे घर आहे आणि आज 7 मार्च. आज आमच्या गावाला आमची ग्रामदेवतेची पालखी येणार आहे आणि त्यालाच पालखीला ओटी भरण्यासाठी आम्ही दोघंजणं चाललो आहे. ओटी तर आम्हाला भरता येणार नाही कारण का लेडीज नाही. आम्ही हातभेटीचा नारळ द्यायला तिथे चाललो आहे. हा आहे पनवेल. मागच्या वेळी एक पनवेलची गोष्ट तुम्हाला गोष्ट अशी आहे की सनराईज चे व्हिडिओ काढायचे होते, पण आम्हाला निघायलाच लेट झालेला. त्याच्यामुळे सनराईजचा व्हिडिओ काढता आला नाही आणि पूर्ण जी 7-8 मिनिटाची वेळ आहे ही पूर्ण निघून गेल्यानंतर ज्यावेळेस सूर्य पूर्ण डोक्यावरती आला त्यावेळी मग काय फायदाच राहिला नाही. हे सकाळचे 6 वाजलेत आणि हे मुंबईतून बायकर्स निघालेत. साधारण पुण्या साईडलाच ही लोक जातात फिरायला, कारण का आमच्यासोबत तर हे गोवा रोडला आले नाहीत. ही लोक सरळ सरळ निघून गेले. मला तर एका वेळी वाटलेलं की आपल्यासोबत आहेत, थोड्या वेळापर्यंत तरी आहेत, कारण का मुंबईवरनं अलिबाग आणि लोणावळा साईडला जायला बरेचसे बायकर्स सकाळ सकाळ निघतात. म्हटलं चला आपल्यासोबत वडखळपर्यंत तरी ही लोक आहेत. पण काय नाही, ही मजा फक्त थोड्या वेळासाठीच होती. ही लोक पळसखेड फाट्यातून सरळ निघून गेले आणि आम्ही राईट टर्न घेतला. गेल्या काही दिवसांपासून आमच्यासोबत एक प्रॉब्लेम नेहमी होतो. ज्यावेळी पण बाईक राईडसाठी निघतो तर सकाळ सकाळ निघतो आणि चहा नाश्ता आम्ही काय करत नाही. सुरुवातीचे पनवेलपर्यंत पोचायला जवळजवळ 35 ते 40 किलोमीटरचं अंतर आहे. प्रत्येकालाच माहिती असेल की मुंबईतून बाहेर पडणं हे पहाटे किती इझी आहे. जर थोडासा जरी लेट झाला तर ऑफिसला जाणाऱ्या लोकांची वर्दळ आणि त्याच्यातून मुंबईतून बाहेर पडणं फार मुश्किल होऊन जातं. त्याच्यासाठी आम्ही पण सकाळी चहा नाश्ता केला नाही आणि आता पळसखेड फाट्याला थांबून आम्ही थोडासा चहा नाश्ता केला आणि आता आम्ही इथून पुढे जायला निघालो. एक प्रॉब्लेम आमच्यासोबत नेहमीच होतो, तो म्हणजे काय की बाकीचे जे रायडर्स आहेत ही लोक रायडिंग करताना चहा नाश्ता स्किप करतात, ब्रेकफास्टच पूर्ण स्किप करतात. बऱ्याच वेळा ती लोक लंच देखील अर्धा दिवस म्हणजे 3 ते 3:30 वाजल्याच्या नंतर ती लोक करतात. त्याचं कारण असं आहे की त्यांना देखील माहिती आहे की जर बाईकवरती आपण पोटभर खाऊन बसलो तर सुस्ती येणार आणि सुस्ती आली तर ॲक्सिडेंटचे चान्सेस वाढतात. हे चान्सेस सुकवण्यासाठी ती लोक पोटामध्ये भूक ठेवून एक राईड करतात. ह्याचा फायदा देखील आहे, कारण का जर का आपण पोट भरून खाल्लं तर सुस्ती येणार आणि ॲक्सिडेंट व्हायचे चान्सेस आहेत, बरोबर. आणि ही लोक नाश्ता त्याच वेळी करतात ज्यावेळी त्यांना पुढे माहिती आहे की आता पुढे 50 किलोमीटर 100 किलोमीटर ते आपल्याला हॉल्ट घ्यायचं आहे, आता ह्याच्या पुढे आपल्याला चालवायचं नाही. तर त्याच वेळी ते लोक नाश्ता करतात आणि जर का नाश्ता करायची वेळ जरी आली तर ही लोक अर्धपोटी राहतात. म्हणजे 4 चपाती खाऊन जर का आपलं पोट फुल होणं असेल तर ती लोक 2च चपात्या खातात, भात बीत अजिबात खात नाहीत. ह्या गोष्टीच आता आम्हाला शिकायच्या आहेत, कारण का ह्या गोष्टींचा अनुभव आम्हाला अजिबात नाही. सकाळची ही हा सूर्योदय इतका सुंदर दिसतोय ना, पण थोड्या वेळानंतर ह्याचा जो प्रकोप वाढणार आहे हे तर काय मुंबईकरांना सांगायची गरज नाही, कारण का दिल्लीवाल्यांना ह्याचं खूप कौतुक आहे, कारण ते ऊन इतकं जास्त पडत नाही. पावसाळ्यात पाऊस व्यवस्थित पडतो, उन्हाळ्यात ऊन व्यवस्थित पडतं, थंडीमध्ये थंडी खूप जास्त पडते. आपल्या मुंबईवाल्यांना माहिती आहे की आपल्याकडे फक्त 2च ऋतू आता उरलेत, पावसाळा आणि उन्हाळा. हिवाळा नावाचा प्रकार फक्त 1-2 महिन्यासाठीच असतो. मग 2 महिने पण मी फार जास्त बोललो, नाहीतर महिनाच, जास्तीत जास्त 1.5 महिना.
कोकणातला रस्ता कोणाला आठवत असेल जुना, तर त्यांनी कमेंट करून नक्की सांगा की किती सुंदर तो रस्ता होता आणि काय मजा यायची या रस्त्यावरनं गाडी चालवताना किंवा एस टीतून प्रवास करताना. ती जी मजा होती ही मराठी पिक्चरमध्ये एका शूट झाली आहे. त्याचं नाव आहे नवरा माझा नवसाचा. त्यांना देखील काय माहिती होतं की ह्या पिक्चरच्या शूटिंगनंतर किंवा हा पिक्चर बनवल्याच्या काही वर्षानंतर ही सर्व मजा ही फक्त त्यांच्या पिक्चरमधूनच लोकांना घेता येणार आहे. जी निसर्गरम्य वातावरणातून आपण जायचो, जी काही झाडं पाहून आपल्याला आनंद वाटायचा, तो आनंद कुठेतरी ह्या मोठ्या रस्त्यामध्ये कुठेतरी गायब झाला. म्हणजे जशी झाडं तोडली असं म्हणणं चुकीचं राहील. ह्यानी आपला जो आनंद आहे तोच तोडून टाकला. आता इच्छाच फक्त उरली आहे, बाकी काही राहिलेलं नाही. या रस्त्यानं जाताना फक्त हा रोड कसा पास होईल फक्त एवढंच आहे. तुम्ही आजूबाजूला पाहू शकता ना, कुठे झाड आहे जिथे आपण गाडी उभी करून 5-10 मिनटं बसू शकतो. या रस्त्यानं जर का एखाद्या माणसाला गाडी चालवून जर का झोप आली तर कुठे आराम करणार, ह्या ब्रिजच्या खाली तर कुठे? रस्त्याच्या दोन्ही कडेला जर तुम्ही पाहिलात तर रखरखीत होऊन का त्या माणसाने काय गाडी रस्त्याच्या खाली उतरा. आपल्यासारखा माणूस ह्या अशा रोडवरती कुठे थांबून आराम करणार? गाडी थांबवली तरी ती थंड तर व्हायला पाहिजे. या दोन्ही साईडला, रस्त्याच्या दोन्ही साईडला बघा, एकही मोठं झाड नाही. आता ही झाडं जुनी म्हणजे मोठी होऊन या रस्त्याला वेढा घालण्या इतपत ती होण्यासाठी लगभग 50 वर्षाचा अवधी पाहिजे. आपल्यातले किती जण हा अनुभव घेण्यासाठी तोपर्यंत जिवंत राहणार आहेत? 50 वर्ष हा मी कमीत कमी याचा अंदाज सांगितला. गाडीवरनं चालताना कोकणातल्या किती गोष्टी बोलाव्यात तेवढ्या कमीच असतात. आज सकाळी आम्ही निघालो होतो, घाईमध्ये निघालो आणि आमच्याकडे वेळ पण फार कमी होता. कारण असं की माझ्या चुलत भावाकडे त्याच्या घरामध्ये पालखी 11 वाजता येणार होती आणि आम्हाला सकाळी घरातूनच निघायला लेट झाला. त्यामुळे आम्ही फक्त 2 ब्रेक घेतले. एकदा चहा प्यालो आणि एकदा नाश्ता केला, तोही 5 ते 10 मिनिटं, आणि लगेच आम्ही बाईक घेऊन खेडला पोहोचलो. हे आहे आपलं खेडचं भरणा नाका आणि इथे आपण आता दर्शन करायला आलोय. कालकाई मातेचं मंदिर आहे. मुंबई गोवा महामार्गावरती हे मेन हायवेला असल्या कारणामुळे फक्त खेडचीच लोक या देवळात येत नाहीत, तर कणकवलीच्या पुढे सावंतवाडी, अजून बरेचसे ठिकाणातले जी लोक गाड्या घेऊन जातात, लोक पाया पडायसाठी या देवळात येतात. ज्यांच्या गाड्या आहेत ती लोक तर देवळात येतात, पण इतकं आहे की जी लोक बसेस, लक्झरी बसने जातात, ती लोक देखील आपल्या बसमधून या देवाच्या पाया पडल्याशिवाय पुढे जात नाहीत. इथे पालखी आली आहे. हे कदम म्हणून आहे, त्यांचा बंगला आहे. इकडनं हे आमच्या चुलत भावाचं घर. इथे आता पालखी येईल. आपण इथे झाडाखाली गाडी लावली आहे. इथे आता सजावट वगैरे झाली आहे. फक्त आता त्यांच्या इकडनं निघाली पालखी की मग आपल्या इथे येईल. मग आपण इथे आपल्या दरवर्षीप्रमाणे आपण इथे येतो, ह्या काकांच्या इकडे येतो. जर कधी ह्या काकांच्या इकडे नाही भेटलं तर या वाडीमध्ये कोणाच्याही घरात, म्हणजे ज्यांच्या हातात ते कदम म्हणून फॅमिली आहे, त्यांच्या घरामध्ये पालखी आली तर त्यांच्याकडे जाऊन देखील ओटी भरता येते. कधी कधी आपल्याला वेळ नसतो, म्हणजे शनिवार रविवारच्या हिशोबाने येत नाही आपण, तर मग कोणत्याही वाडीमध्ये जाऊन ओटी देऊ शकतो. तर आता आपण इथे वाट बघतोय आपल्या इथे पालखी येण्याची. आपण इकडनं नारळ देऊया, दाखवतो पालखीचं कसं सजावट असते, कशी ती लोक नाचवतात वगैरे, ते सगळं दाखवतो तुम्हाला. वाजत चालू झालाय, निखिल.
आता इथे आपलं झालं, पालखीच्या पायाबिया पडलो, जेवण झालं, थोडंसं जास्त झालं, थोडं जास्त जेवण झालं. पण आता वाजला 1:30. आता इथून भीमाशंकरला जायचं आहे. 220 किलोमीटरचा डिस्टन्स आहे. किती वेळात पोचतोय बघूया. एक तर ऊन पण आहे आपल्या कोकणामध्ये इतकं कडक आहे, बापरे भन्नाट. थोडीशी आपल्या गावच्या गोष्टी चर्चा, आपल्या गावच्या जमिनीबद्दल. पालखीला ओटी बघायला येत नाहीत, भेटायला येत नाहीत कोणाला, वर्षातून एकदा, या सगळ्या गोष्टी सगळं चालू होतं. आणि अशी आमच्या गावची एसटी धूळ खात खात येते. अरे बापरे, धुवा हे आमचे बंधू, ही आमची गाडी डिक्की भरून टाकलेली. नमस्कार मंडळी, आता आपण गावावरून आलो. हा जो इकडनं रस्ता येतोय, हा जो रस्ता हा खेडवरून येतोय आणि हा जो इकडनं चाललाय हा मुंबई साईडला चाललाय. आता आम्ही आमच्या गावातून बाहेर आलो, मगाशी तुम्हाला दाखवलं ते आउट करताना. आता इकडनं येऊन हायवेला थांबलोय, पेट्रोल तिकडे गाडीमध्ये फिरत. आता आम्ही चाललोय भीमाशंकरला. पण जर संपूर्ण व्हिडिओ एका ह्याच्यात शूट केला तर खूप मोठा व्हिडिओ होऊन जाईल. मग हा व्हिडिओ मी इथेच शेवट करतोय. कोकणातली ही जी पालखी प्रथा आहे, तर कोकणातली जी लोक आता पाहत असतील हा व्हिडिओ, त्यांनी तुमचा काही अनुभव असेल पालखीबद्दलचा, तर आम्हाला कमेंटमध्ये नक्की लिहून सांगा. आमच्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि घुमक्कड ब्रदर्स या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला आता भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये.